आता मी सांगितलं तसं मार खालून वरती. ये इकडं आता. हे चाक घे. हां ते धुवून काढ एकदा पूर्ण. काय पडलं? ठीक आहे. हे बघ ते झालं की हे 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 इकडं हे पूर्ण क्लीन करायचं आहे डिझेलने. ओके सगळं घाण. कारण आपल्याला कोण सेट फिट करायच्या वेळेस पूर्ण क्लीन पाहिजे. चलना ना अगर प्रॉपर बोले तो एकदम कंपनी टाकी बाजू में रखना. अच्छा तो अच्छी फिनिशिंग है. इधर ऊपर अच्छा क्या बोल रहे हैं? भाई एक्सेल क्या है? आधे घंटे तो साइकिल का कुछ मानो अरे क्या था हम कितने में हो गए वो दूसरा हां कितने गए वो 2000 रुपए का नवा है शायद वो. पुरानी चीजों में सच में जान थी. ऐसा अच्छा तुम्हारी पेट्रोल एमआईटी वाले में जो है ब्रांच वहाँ पर है. हाँ तो मैंने निकाला भाई वो कैचर नहीं दूसरी है दूसरी है नहीं है ना ये वाला वंडा की हाँ
क्या पूछा था पहले इसलिए वीडियो नको म्हणून. कॉलेज में बच्चों को दिखाने कैसे कॉलेज में दिखाए अरे बच्चों को बता दिया कॉलेज बच्चों को बताने बाकी वो क्रॉस क्वेश्चन पूछते सर ऐसे म्हणून बाद में रिपेयर ऐसा होता है वहाँ पे हमको बताने के लिए ऐसा होता है एक आधा वीडियो लगा दे उनको भी पता चल जाता है कि चीज़ें रिपेयर होती है. होगा कितने हुए आपके? 1500. चांगलं आहे ते पण ओरिजिनल नाही आहे. निघला तो खाली गेला. एक साइड देते का सरकतोय. ये इकडून आता धरा खाऊ.
आता घे स्क्रूड्रायव्हर. उघडलं. सगळे ओपन कर, एक पूर्ण नको उघडू. बघ खाली किती घाण होती. तो किक गिअर होतो. मी तुला काय सांगितलं मग, ते उघडलेलंच नसेल ना. बघ ती घाण किती आहे. ते फक्त खोलायचं नाही जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत. असं साफ करून घ्यायचं फक्त. मी घोडागाडी घोडागाडी. बॉडी दाब हळू दाब खाली हात बोर्डचं म्हणा. हां हां म्हणजे असं व्यवस्थित. त्याला झाकण काढून काढा आणि हे बघ त्याला एक डॉट असतो किंवा एक अशी एक लाईन असते जी बरोबर त्याला मॅच असते. जेवर काढलं दिसतो. छोटं गिअर हा घे मायनस. नोज प्लायर घे. हे किक जाम व्हायचं रिझनच ते राहतं. ही जी माती ही जी घाण त्याच्यात जाऊन बसलेली राहते का, त्याच्यामुळं किक अडकते. आणि आपण काय करतो, जोरात किक मारायचा प्रयत्न करतो, मग त्यावेळेस काय होतं, ते गिअर तुटतात. हां मग गिअर तुटलं पुरतो, पण त्याचं जर खालचं जर हे तुटलं मेन बॉडी मग नाही परवडत. मग माणूस विचार करतो 4 वेळेस टायमावर सर्व्हिस केलेली बेटर राहिली असते. बस 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 बस. थोडंसं काढते खालच्या छिद्रामध्ये, तो जो स्लॉट आहे त्याच्यात टाक. म्हणजे त्या गिअरला लावायची गरज नाही. त्या गिअरला फक्त त्याच्या टीथला लाव. ते वॉशर खाली लावून दे पहिले. खोल ना, लावून त्या गिअरला.
हे नीट बघा बरं का, पुढच्या वेळेस तुम्हाला करायचं आहे ते. आता बघ ती पोझिशन कशी घ्यायची बघ. दिसतंय का ती वेल्डिंग जी आहे ते वेल्डिंगच्या नंतर हां. आता बघ फिरतोय गिअर बरोबर, हे असं फिरलं पाहिजे ते. आले बरोबर पोझिशन आता किकची. हां कळालं आता ते. हे बघ याला म्हणतात पोझिशन. ही जी आहे का हे बरोबर, ही नाही हे दिसतंय ना, हे होंडाच्या नावाखाली आलं पाहिजे स्ट्रेट. आलंय ना, याला म्हणते परफेक्ट काम. परफेक्ट म्हणण्यापेक्षा कंपनी काम, शोरूम पण नाही. बघ सगळे बघ. क्लच वेट टाकावं लागेल. गरज नाही घासून हे करताना. गेलं कमीच्या टाइम. त्याला साफ करून याला फक्त पेट्रोल नाही लावायचं तसंच, याला डायरेक्ट पूर्ण कपडा मारायचा. फक्त कपड्याने पुसायचं त्याला. कपडे ग्रीसिंग करावं लागेल. हो पहिले धुवून घ्यायचं मग ग्रीसिंग. जे इकडे टाकायची गरज नाही ना. चांगले आहेत का? हो ठीक आहे. ते देऊन दे त्याला, त्याच्याकडे जा इकडं. हे पहिले डिझेल बघ, तर त्याच्यातलं बुश निघलंय आत्ता आणलेलं कॅनी ते एक नाही ना, तिकडं आहे ना चांगलं डिझेल आहे ना आणखी. त्या कॅनेतला अजून पुढचं साफ करायला लागेल नसतं. हे डिझेलने साफ करायचं. याच्यात पहिलं काय जुनं काय काय सांगू का? देऊ काढून निघली का? हां नंबर त्याच्यावर बसणं पडतंय. काढतो काय आलं पेट्रोल डिझेल. पहिले मागचं तर खोल. पलीकडची खोलून घेऊ. ते पहिले स्क्रूड्रायव्हरने वरची सील काढ. आल्ला स्क्रूड्रायव्हरने. सर झालं प्रतीक? आहे का प्रतीक काय स्क्रू ड्रायव्हर
त्याची लिंकवाले एवढे जाळायचे सील लाव, कॅप लाव त्याची पहिले. डायरेक्ट म्हणायचे असं मॅनेजर पाहिजे म्हणे. मग आम्हाला जर बोलायला लागलं ना कधी हा बोलूनच असतं माका कधीच नाही. आम्ही कधीच बोलूनच खाल्ले सील लाव त्याची. टार्गेट म्हणून त्याच्यामुळे कधीच नाही. वरच्यावर हँडल करून घ्यायचे. एखादं बोलली पण डायरेक्ट सांगायची जी कंडिशन ती डायरेक्ट सांगू द्या गाड्या नाही म्हणून स्पेअर पार्ट नाही म्हणून डायरेक्ट गाडाचं म्हणलं तसा मॅडम आम्ही घ्यायला आम्ही तरी कसं म्हणलं कंप्लेंट लावली नाही. कोपऱ्याने फक्त हा. थोडं घे रे आणखी थोडासा तिकडं. हां जा इकडे. बरं ठीक आहे कर पटकन कर रे हे साफ करायचं आहे. कारण हे फिट झालं की पहिले आता शॉकअप फिट करायचं समोरचं. शॉकअपचे मोटर टाईट करणं फक्त. शॉकअप म्हणजे कोण सेट फिट करायचा. अजून कोण सेट पण व्हायचा आहे जुनं. विजयला सांगतो ना तू स्कुडावर नाही हे करतोय आता ते. त्याचं वॉशर तिथलचं मागचं आहे का ते बघ तिथं चिटकलेलं असेल ते. एकदम पतलं राहतं ते भेटत नाही. नंतर बघू आराम. त्याला सुद्धा मरणाची घाण आहे भाऊ म्हणजे. झालं चल चाक तिकडे ठेवून द्या आता समोर नीट. डायरेक्ट समोर ठेवून द्यायचं ते चाक. आता एक काम करायचं ते कोण सेट काढलेलं आहे ना आपण हे समोरचं साफ करायचं सगळं तू. चल साईज ना सर्व हां काही कपड्यांची हां तर तू काय थांबले नाही ना. ब्रश नाही कर सुनील. काय तिथं ऑइल आहे ना त्याच्यामध्ये तू पहिले डिझेल मारायचं असतं रे. डिझेलच मारलं पहिले. जय इकडे बरं एकदा. सुनील याच्याकडे दे. हे इकडे ते साफ कर बरं. तिकडून जा सरांकडून मागून. अरे इकडून ये तिकडून. त्याला स्टूल दे त्याचा बसायचं ते. तो खुर्चीवर बैस जरा. नंतर खाली बसावं लागेल. नाही 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 जमतं. होतं होतं होतं. हे पूर्ण क्लीन करते आता. पण तुम्ही एवढं घासून जरा नाही. मेन कुठे माहिती काय बघ हे दिसतंय घे तर वरतून तर मला शाफ्ट हाताला लागेल ना. काय म्हणता ते बघू
घ्या खुर्ची घेऊन या इकडं, गेट लॉक करा आणि खुर्ची घेऊन या इकडं बसा. हां ते एकच नाही. सुनील तू बस मस्त राहून द्या आता. तेवढं कपड्याने पुसून घ्यायचं. कसं आहे आपल्याला आता ते गाडी तिकडे घ्यायची धुवायला, समोरचं फिटिंग करून. जाणार नाही ते. तसं ॲक्च्युली याच्यात आहे ना घाण नाही आहे जास्त. खालच्या साईड ना अलीकडून बऱ्या समोरून आलं पेट्रोल आलं खाली निघणार नाही घेऊ नाही निघत. कॉलर असलं तर कपडे घे, कपड्यात सापडे बॉटल. कॉटन 70 रुपये किलो बारीकला. मी का बरं आणलं मग हे? जुगाडमध्ये आणत लागलं त्यासाठीच मी कॉलेजमध्ये सांगितलं ना मग. तू एक कॉटन डायरेक्ट 3-4 गाड्या कर, कोण व्यवस्थित वापरला पाहिजे. हे पण लागेल आपल्याला, हे वन टाईम यूजसाठी चांगलं राहतं. अरे हे कॉटन वॉशिंग मशीन साफ करेल म्हणलं, मशीन खराब होऊन जाईल. हो त्याच्यामुळे हे फेकूनच द्यावे लागते. ते नंतर साफ करू ते डायरेक्ट. तू फक्त आता कोण सेटचा साफ कर. ते घासून निघाल नाही कोण पेपर घातला पेपर घासून निघाल नाही निघन निघन घासू का दार घासून परत घेतो तू. हो सर घासून घास ना. जाडवाला घ्या. एक मिनिट. नाही नाही टाईमपास करू. घासायची गरज आहे त्याला. हा आतून कॉलर आली डायरेक्ट झाड. कॉलर नाही तर वॉशर असेल ते सुनील. वॉशर नाही सर, एक साईडनंच आहे. एकाच साईडने फाटका जो बसलेला आहे ना त्यावेळेस हे आपल्या याच्यात पॉलिपेपरचे तुकडा तो भिजलेला डिझेलच्या याच्यातला आहे का घे. थांब.
घुसलं असणार होता तो. तो ॲक्सिडेंटचा फटका एवढा कडक बसला की वरती कॉलर तयार झाली त्याला. ठीक आहे ना, या पोरांना आत्ताच कळणार नाही तर कधी कळायचं ते. हा माहीतच बोट नको फिरू. कॉलरला डेंजर आहे. हे बघ, इकडे बघ, इकडे बघ, हे दिसतंय का? ते बरं हातात घुसले ना निघत नाही, ते डायरेक्ट कुरूप होतं. कुरूप का? कुरूप म्हणजे घाण एक- तयार होती ती. एक रक्ताची अशी गाठ तयार होती की जी तू कोरत जर गेला ना ती डायरेक्ट हाडकापर्यंत जाते, जिथपर्यंत तू खाली गेला तिथपर्यंत. बट त्या कंडिशन लोक आतमध्ये स्किन एवढं नाजूक झालेली होती की ती ऑपरेशनला सुद्धा काढाच म्हणजे तुला विचार करावा लागतो. ती जखम भरतच नाही. आपल्याला काटा उतरून जाणार हां हां काटा उतला कृपा होता का काटा अंदर पायात नाही कुरपं का अशी गोल गोल डायरेक्ट कडक लिबर होतं होतं. डायरेक्ट. इथला मांस कडक ते होतं. टोचतं डायरेक्ट पायाला. तर ब्लेडने कट केलं थोडं नरम नरम बरं वाटतं. त्याचा इलाजही लवकर होत नाही. त्याचा इलाजही लवकर होत नाही. नाही, लवकर जर तुम्ही बघितलं तर होतो. जास्त वाढल्यानंतर नाही होत. तुम्ही अंगावर काढल्यावर नाही होत. सुटलं का नक? Meanwhile. जायचं मॅनिक्युअर करायचं सामान झालं क्लीन करायचं झालं का clean? हा आपण आता ते ब्लॉक हातून कोण आहे बनवलं बल काय येतो ना फेकून दिलं पोरांनी ते. ते आणलं होतं वापस तिकून होत ते. तेच ना त्या ड्रिल मशीनने लावलं होतं ते आणलं होतं मग तू ठेवलेलं पाहिजे. काय माहित पुढे पण आणलं होतं मी वापस. जाऊन दे, एवढं नको हे करत बसू मग त्याला. तिथे आपण दुसरी वाटू बसू ना खालून कटोरी त्यावर अडकून जातो. छोटी चाललं चाललं. बस. Perfect. ते बघ जाई कसं फिट करता येते पुढच्या वेळेस, कारण मी तुम्हाला फिट करायला लावणार आहे. आज जसं टीचं खोलायला लावलं ना तसं पुढच्या वेळेस ते तुम्हाला खोलायचं आहे ते. एवढे नाही. जुन्याची आहे कुठे काय बघ जुनी कटोरी ती काय जुनी कुठे कपडा घे. तिकडून बाहेर नाही करून तिकडून नाही. काय इकडून बाहेर नाही करून ते तसं होतच ते. ते काय बसले ना मध्ये. अजून वर जायचं
सुनील तेल लाव आणि त्याच्या खालून काहीतरी धर. तो पाईप आपण काढला होता. ते त्याला लाव कारण त्याला गाळा आहे बरोबर आता ते बसण्यासाठी. हा ना, पण अजून एवढं हे नाही झालं ना. अरे त्याच्या खालून काहीतरी धर ना. ठीक आहे. ए मोठा हे घे. हां बस. ओके. थांबा. खाली टच झाला ना तो. बाकी आहे अजून, हे डायरेक्ट चिपते ह्याच्यात. थांबा. खाली चाललं का पण हा, चालतं. आता बस. आराम. मला सर्व दुसरीकडे. हॅलो. पुढे. दोन मिनिट. किती राहिलं झालं ना. थोडंसं ट्रपलचं. नक्की का? धीरे आहे थोडं. चालतं बरं ते मोका नाव एक टोला हा ना तू. मला टोला आणत नाही. कोणती परिस्थिती भेटो. पाणी बरेच लागतं. बस 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 बस. शांत. त्याला पण तिथं वरती पण एकदम थोडं थोडं. केला सांग. बस तेवढंच संपिसरा पूर्ण होतं त्याला. नाही महागाचा नाही आहे जास्त लोक फायदा नाही. हे ग्रीस जास्त लावून फायदा नाही आहे. ते ग्रीस जास्त लावावं लागतं. हे बरोबर त्या जागेवर बसलं ना ते निघत नाही. आणि एक प्रकारचं बॉन्ड सारखं नाही. नाही बॉन्ड नाही ते ग्रीसच तसं आहे ते. वितळत नाही ना हे लवकर. हां वितळत नाही ना लवकर. वितळत नाही, खराब होत गोठत नाही, नाही. गोठत नाही. हे 10 वर्ष खराब होत नाही हे ग्रीस. बस तू ती खाली आली मी थोडीशी पुढे बॉक्स मग पाय. हां बस यायला का बसला. बरोबर द्यायचंच आहे ना. हां लागले. ओके. ते यानं काय केलं तर नारेगावच्या ना राजीव. राजीव वरती कर सुनील. खाली गेलं ते. तो नट काढ बाहेर. सकाळी हां बाहेर काढते. सकाळी शोरूममधल्या कोणतं सांगितलं वाटतं त्या शाळेत सुटतं लाईक मला फोन 2-3 जणांचा तर तू कुठे आहे? घरी आहे आईच्या म्हणते
हां दे ते सराकडे दे. निघला का? प्लास्टिकचं पैसे प्लास्टिकचं पैसे चेंज केलेलं आहे याचा अर्थ ते. अरे ग्रेस लावून त्याला. नवीन बुश आहे ते त्याचं, नवीन न्यायचंच. सीताफळ आता हायब्रिड आले म्हणून दिवाळीच्या आधी खायला येऊ राहिली. तर शक्यच नाही अशी की दिवाळीच्या आधी सीताफळ पिकते. तिन्ही दोन्ही कडून सेम मॅच होतोय तिन्हीचं. ऑर्डरला वरून ऑर्डर आला उभं काढायचं. कडक आहे. बघा
झूम करून नको तिरलचा नीट मार मागचं चाका सीधा दोन्ही बाजूने चाकाला दोन्ही बाजूने मारायचं. प्रतीक आपलं जय ती बॉडी साफ कर. कोणची ते तिर ही? हा ते मधून मधून नाही बाहेरून काय ते धरून राय. हा ते मागून मार नीट. काय सर काय झालं गाडीचं शोरूमला पाठवली त्या गाडीला काय झालं तिचं? त्या गाड्यांना कधीच हात नाही लावायचा. शोरूम मध्ये जाऊन द्यायचा. काय झालं तुझं त्या गाडीला? 5 वर्षाचं तोपर्यंत आपण काहीच नाही करत. ती आदळलेली होती. नीट मार सायलेन्सरला मागून पुढून. ते चाकाला मार नीट. कंपनीचं वॉरंटी सरत नाही तोपर्यंत. चाकाला मार दोन्ही बाजून मारायचं बरं का चाकाला. तिकडून चालू आहे ना मला? हा तिकडून चालू आहे ना? तसं चाक खोलायचंच आहे म्हणा ते. खोलायचं आहे? हा हा लाईन टाकी दमन नाही तर काय काय आलं. बकेट वाकडी जाती ते नीट साफ कर. परत तिथं घाण दिसते ना ती. ही ना? ती इथं समोरची. हे हा बघ जेवढं निघन तेवढं नीट काढते. ही मॅटिंग काढ. लाईट निघत नाही काढून पाहिलं मी. लढ वगैरे काही नाही नट वगैरे काहीच नसते कुठं. वा वा याचा व्हिडिओ घे. चालू व्हिडिओ चालूच आहे ना. कपडा इकडे हा प्रतीक झालं का ते फॅन कवर आणि ते नीट मार. इंजिनवर घाण नाही राहील पाहिजे बरं का कुठंच. खालून मार प्रतीक खालच्या बाजूने. पूर्ण नीट क्लीन झाली पाहिजे ती. पाणी घेते बकेट जाऊन. ए त्या बकेटीत पाणी सोडून आण तिकडून. अजून कुठं राहिलं जायचं. या इथं डिकीत पाणी मारलं जाईल आतमध्ये. नाही पाणी मारलं. डिक्की होईल एअर फिल्टर आहे त्याच्यात मला माहिती आहे. तर मी सांगितलं एअर फिल्टर कधीच खाली नसतात. मी खाली टाकून राहिलो. मेरीच बिल्ली मेरे कुछ माव. हाय सर ना सांगितलं नाराज बिन राहायचं. सर तुला ऐकायला लागलं तू. कर बंद. आज आहे सर तुला ऐकायला लागलं.
तुमचं ऐकलं नाही काय तुम्ही पुन्हा बोलू नको जास्त ते बंद केलं ना बोलणं भांडणं केले ते सांग ना कोणाचं तसं काय म्हणते कोणासोबत बस तुम्ही आज खाली ना शेवटी फक्त ते चल मी शाळेत शिकलो लहानपणी अय याच्यामध्ये लाव डिक्कीमध्ये मार बोलला करून घे कपडा मारायला इकडे घे इकडे डिग्गी वाली हे पण हे सगळं अरे हे वरचं का मी ती बांधून राहिलो अच्छा पेट्रोलचं का लावलं जाणार झाकण आहे ही जी पेट्रोल टँक घोलणं सोपं नाही बरं का इकडे रे थोडं थोडं एकदम हां इकडे घ्यायचं आपलं त्यातले इशारा बस तेवढं प्रत्येक याच्यात लाव व्हॉट इज द हं. चल पुढच्या याच्यात घे आणखीन ग्रीस घे ना विचारावं सर काय लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम सांग रे शिकू का राहिला मग तू शिकू का राहिला तू 4 वेगळे ते तुला नाही वाटत तू चुकीच्या ब्रांचला ऍडमिशन घेतलं मग हा मग ऑल क्लिअर पाहिजे सर त्यांनी विचारा तुम्ही नाही यावेळेस मी पहिली ती अर्ज लागले सर तुम्ही तू त्याचा ग्रीस काढून घेऊ राहिला प्रतीक म्हणजे एकदम ठेवायचं एक पहिले हा हा चल पुढचं लगेच पटापट ऑटोमोबाईल ऍडमिशन भेटी डायरेक्ट यायचं आहे का तू फक्त सांग नको तो बरा आहे तिकडंच सीची फक्त नीट कर आता सीची क्लास लावतो पहिला चल 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 ड्रम काढत होते ब्रेक लाईनचे सिटिंग जरी कमी करत म्हणलं ना लय वांद यायची डायरेक्ट आता हाय तर हाय मग मी तुला काय म्हणत होतो तू तर म्हणत होता 5 मिनिटाचं काम आहे तुला 10 मिनिटं फक्त ब्रेक लूज करायलाच लागले केबल खराब झालेली तिची लूज नाही होती ती. काल सर साफ कसं केलं हां साफ कसं केली म्हणजे म्हणजे चटणी निघालं मस्त एकदम ब्रश होतं काय होतं? त्याचा फोटो काढायचा आहे एक काम आपल्याला फक्त त्याचा मॅडमला दाखवायचं ना तो सर तुम्ही कपडा घेतला बरं. सॉरी ए यार तो कपडा तो घेऊ नको तिकडा चांगला कपडा आहे तो पुसायला लागतोय हा मग मी पण काय पुसलं ते त्याचं लक्ष करेल ओके सर हां ते रोलर दे त्याला एक एक टाक त्याच्यामध्ये जे म्हणे उभे अच्छा, उभे. उभे हां या साईडचे असतं ना हां हे इकडून ठेवायचं असं ते प्रत्येक रोलरला थोडं थोडं ग्रीस लाव वरतून तो रोलर वापस दे हां खाल्लू का सर ठेवू का
ती क्लिप गेली नाही त्याच्यामध्ये. कोणती क्लिप? ती त्यालाच बसतील वरून. आहे का सर बोर्ड? पांडा चटा आहे का? नाही आहे. नाही त्याला सेम लागतो तो. लावून दे तू बघू दे. इकडे बघा बरं टूल पेटी खाली त्याची.